शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांना ईडीने नोटीस बजावल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते खासदार संजयजी राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे। या प्रतिक्रियेच्या माध्यमातून त्यांनी भाजपवर चांगलाच निशाणा साधलाय। बारामती अॅग्रो कथित गैरव्यवहार प्रकरणी मुंबईसह 6 ठिकाणी ईडीने छापेमारी केली होती। बारामती अॅग्रोच्या 6 कार्यालयांवर छापेमारी करत ईडीकडून तपास करण्यात आला होता। यावर रोहित पवारांना ईडीकडून नोटीस बजावण्यात आली होती। त्यानंतर रोहित पवारांची ईडी चौकशी होणार आहे, यावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येते। या पार्श्वभूमीवर आता संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे। ते म्हणाले की ईडी किंवा केंद्रीय तपास यंत्रणा ही स्वतंत्र यंत्रणा राहिली नाहीये, ती भाजपची शाखा झाली आहे। लोकशाहीसाठी हुकुमशाही विरोधात आवाज उठवतील त्यांना भाजप ईडीच्या माध्यमातून त्रास देण्याचा प्रयत्न करते। मी सुद्धा त्या त्रासातून गेलोय आणि अजूनही तो त्रास सुरू आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पण ईडीग्रस्त आहेत। ईडीला घाबरून तिकडे गेले। ईडी तिथे नोटीस पाठवत नाही। पेडणेकर, चव्हाण, वायकर यांना नोटीस पाठवते। ईडी संजय राऊत यांना अटक करते। ईडी भाजपची शाखा झाली आहे। जे भाजपच्या भ्रष्टाचार बाहेर काढतात त्यांना आत टाकलं जातं। रामाच्या भक्तीचं नाटक करते आणि दुसऱ्या बाजूला असत्याची कास धरून कारवाई करतात। पश्चिम बंगालमध्ये छापे पडले। भ्रष्ट असलेले आसामचे मुख्यमंत्री आहेत, त्यांच्यावर कारवाई नाही। आम्हाला ज्ञान देताय, तुमच्या खाली जाळ पहा। शिवसेनेचे जे अधिवेशन झालं, गंगा आरती झाली, त्याचा अर्थ असा होता ईडीच्या विरोधात एकवटला पाहिजे, देशाची सत्ता घेऊन मनमानी थांबवायची आहे। महाराष्ट्राला पुढाकार घेऊन भाजपमुक्त राम करण्यासाठी आंदोलन करावं लागणार, असंही राऊत म्हणाले। ईडी किंबहुना केंद्रीय तपास यंत्रणा ही आता स्वतंत्र तपास यंत्रणा राहिलेली नाही। ती आता भारतीय जनता पक्षाची एक शाखा झालेली आहे, हे सगळ्यांना माहिती आहे। जे लोकशाहीच्या रक्षणासाठी किंवा लोकशाहीसाठी हुकुमशाही विरुद्ध आवाज उठवतील, जे भारतीय जनता पक्षाशी किंवा त्यांच्या वॉशिंग मशीनमध्ये जायला तयार नाहीत, अशा सगळ्या प्रमुख लोकांना, त्यांच्या नातेवाईकांना, त्यांच्या सहकाऱ्यांना भारतीय जनता पक्ष ही ईडीच्या माध्यमातून त्रास देण्याचा प्रयत्न करते। मी स्वतः त्या त्रासातून गेलेलो आणि अजूनही आम्ही आमचं कुटुंब त्याचा त्रास भोगतो आहोत। अजित पवार जे पवार कुटुंबातलं एक प्रमुख नाव आहे, त्यांचा सुद्धा ईडीनं छळ केला, त्यांच्या कुटुंबाचा छळ केला। ईडी असेल, इन्कम टॅक्स असेल, असताना शांत झोप लागते, कारण ते भाजप बरोबर आहेत। हसन मुश्रीफ ते जामिनावरच सुटले होते ईडीच्या एका प्रकरणामध्ये आणि इतर काही विषयांमध्ये। हे जी तुमचा मुलुंडचा नागडा पोपटलाल आहे, त्यांनी ते तारखात दिले होत्या त्यांच्या अटकेच्या आणि तुरुंगात जाण्याच्या। आज ते सुद्धा शांतपणे रामभक्तीमध्ये तल्लीन झाल्याचं मी काल पाहिलं, कारण ते भाजप बरोबर आहेत। प्रफुल्ल पटेल यांची जवळजवळ संपत्ती बरीचशी ईडीने जप्त केलेली आहे, त्यांच्यावरती आरोपपत्र दाखल झाल्याची माझी माहिती आहे आणि त्यांच्या जप्त केलेल्या जागेतच ईडीनं कार्यालय थाटलंय वरळीला। आज ते सुद्धा तणावमुक्त आहेत, कारण ते भाजप बरोबर आहेत। महाराष्ट्रामधले सध्याचे मुख्यमंत्री हे सुद्धा ईडीच्या भयानच त्यांनी पक्षांतर केलं आपल्या त्यांना मानणाऱ्या काही लोकांसह। त्याच्यामध्ये बरेचसे लोक ईडीग्रस्त आहेत, सगळेच। हे सगळे ईडीला घाबरून भाजप बरोबर गेलेले।